मालक उतरा. ओवी, आज मानलं तुला मी. काय हरकती घेतल्यास, काय गात होतीस तू. खरंच आपला रियाज आज खूप छान झालाय. थँक्यू सो मच टीचर. हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झाले. तुम्ही जर मला सोप्या पद्धतीने शिकवलं नसतं तर मला हा राग कधीच जमला नसता. आणि ओवी, परवा स्टेजवर पण असाच कॉन्फिडन्स दाखवायचा आहे. तुझं गाणं खूप छान होणार आहे, त्याच्यात काहीच शंका नाहीये. अगं पण तुझी वॉटर बॉटल आत राहिली, मी घेऊन येते. हा, क्षमा मॅडम, हे तुमचं गिफ्ट. गिफ्ट? थँक्यू बबन दादा, पण कशाबद्दल? हो, माझ्याकडून नाही काय, कोणीतरी सारंग साहेब आहेत, त्यांनी एका बबलूकडून पाठवून दिलं. हो, कार्यक्रमाच्या तयारीत पार विसरून गेलो होतो. आता कपाटात दिसलं म्हणून घेऊन आलो. बरं, येऊ का मी? हे कसलं गिफ्ट आहे? म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. मग ते असं वैयक्तिक कसं गिफ्ट देऊ शकता तुम्हाला? तुमची जुनी ओळख वगैरे आहे का? नाही, जुनी ओळख अशी नाही, पण आमच्यासाठी देवमाणूसच आहे तो ते. तुम्हाला तर माहितीच आहे ना की इतक्या वर्षापासून माझ्या आणि माझ्या नवऱ्यामधले वाद किती टोकाचे होते ते. म्हणजे अगदी रोजचे तंटे. आमचं प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत गेलं होतं. माझा संसार अगदी मोडकळीस आला होता. हो, मग पुढे काय झालं? सारंग सर आहेत ना, त्यांनीच मध्यस्थी केली. माझ्या नवऱ्याला सुद्धा छान समजावून सांगितलं. माझा मोडलेला संसार पुन्हा एकदा रुळावर आणला. माझा नवरा, मी आणि माझं संपूर्ण कुटुंब आता खूप खुश आहे. माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात म्हणूनच कदाचित हे गिफ्ट दिलं असणार त्यांनी. खूप मोठा देव माणूस आहेत. टीचर, मी निघते. बाबाची याची वेळ झाली, तो बाहेर आला असेल. हो बाळा, आधी बघते आलेत की नाही, मग निघ. हा. टीचर, आलाय बाबा, मी निघते. बाय. बाय. डन. डन. चला सुपर हिरो, निघतो मी. या साहेब.